नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण स्मरण व विस्मरण याविषयी जाणून घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर स्मरण व विस्मरण. स्मरण व विस्मरण. प्रथम आपण स्मरणाविषयी जाणून घेऊयात किंवा त्याविषयी माहिती घेऊयात. तर स्मरण म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि त्याच्या संकल्पना बघणार आहोत. तर स्मरण म्हणजे काय, तर गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय. ही व्याख्या स्टाउट यांनी केलेली आहे. स्टाउट यांनी गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय अशी व्याख्या स्टाउट यांनी केलेली आहे. पुढे बघूया. स्मरण म्हणजे धारणा शक्ती होय. स्मरण म्हणजे धारणा शक्ती होय. ही व्याख्या ॲडगेल यांनी केलेली आहे. कोणी केलेली आहे? ॲडगेल यांनी स्मरण म्हणजे धारणा शक्ती होय. पुढे बघूया पुढची व्याख्या. मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय. वुडवर्थ यांनी केलेली आहे. वुडवर्थ यांनी मनावर घडलेल्या संस्काराचा प्रत्यक्ष उपयोग करणे म्हणजे स्मरण होय अशी व्याख्या केलेली आहे. पुढे बघूया पुढची व्याख्या. पूर्वानुभव बोधावस्थेतच या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय. ही व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय अशी व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे. आता आपण स्मरणाचे घटक बघणार आहोत. तर स्मरणाचे एकूण 4 घटक आहेत. पहिला आहे ग्रहण, दुसरा आहे धारणा, तिसरा आहे प्रत्यावाहन आणि चौथा आहे प्रत्याभिज्ञान. बघा, स्मरणाचे एकूण 4 घटक आहेत. त्यातील पहिला आहे ग्रहण, दुसरा आहे धारणा, तिसरा आहे प्रत्यावाहन आणि चौथा आहे प्रत्याभिज्ञान. पुढे बघूया. ग्रहण, पहिला जो घटक आहे स्मरणाचा तो बघूया. पहिला घटक ग्रहण. तर ज्ञानेंद्रियामार्फत मिळणारे अनुभव मनपटलावर उमटणे म्हणजे ग्रहण होय. त्यालाच संस्करण असेही म्हणतात. बघा, ज्ञानेंद्रियामार्फत मिळणारे अनुभव मनपटलावर उमटणे म्हणजे ग्रहण होय. त्यालाच संस्करण असेही म्हणतात. ग्रहणाला संस्करण असेही म्हणतात. पुढे बघूया. ग्रहणावर परिणाम करणारे घटक. ग्रहणावर परिणाम करणारे घटक कोणते? तर प्रेरणा, आशयाचे स्वरूप, अभिरुची, परिपक्वता, यश, प्रगती, सुखद अनुभव किंवा सुखद भावना, आकर्षक अनुभव आणि पाठ्यांतर पद्धती. बघा, स्मरणाचे एकूण घटक 4 आहेत. त्यातील पहिला ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान. त्यातील पहिला जो आहे स्मरणाचा घटक ग्रहण. ग्रहण म्हणजे ज्ञानेंद्रियामार्फत मिळणारे अनुभव मनपटलावर उमटणे म्हणजे ग्रहण होय. त्यालाच आपण संस्करण असेही म्हणतो. तर ग्रहणावर परिणाम करणारे घटक कोणते? तर प्रेरणा, आशयाचे स्वरूप,
अभिरुची, परिपक्वता, यश, प्रगती, सुखद भावना, आकर्षक अनुभव, पाठ्यांतर पद्धती या आहेत ग्रहणावर परिणाम करणारे घटक. पुढे बघूया ग्रहणाच्या पद्धती. तर ग्रहणाच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली बघूया. ग्रहणाच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली जी आहे ती आहे एकसंध विरुद्ध सममध्यंतर पद्धती. कोणती पद्धती? तर एकसंध विरुद्ध सममध्यंतर पद्धती. एखादा उतारा किंवा कविता एकदाच पाठ करण्यापेक्षा त्याचे मध्यांतर पाडून ती कविता किंवा उतारा पाठ करणे ही आहे एकसंध विरुद्ध सममध्य पद्धती. त्यातील ग्रहणाची ही पहिली पद्धत होती. दुसरी आहे समग्र विरुद्ध खंडशः पद्धती. नावामध्येच आहे समग्र विरुद्ध खंडशः पद्धती. यामध्ये कविता एक सलग पाठ करण्याला समग्र पद्धती म्हणतात. कविता एक सलग पाठ करण्याला समग्र पद्धती म्हणतात. तसेच कवितेची कडवी काही भाग पाडून पाठ करण्याला खंडशः पद्धती म्हणतात. बघा, कविता सलग पाठ करण्याला समग्र पद्धती म्हणतात. तीच कविता खंड पाडून किंवा भाग करून पाठ करण्याला खंडशः पद्धती म्हणतात. पाठ्यांश अधिक मोठा नसेल तर समग्र पद्धतीचा उपयोग करावा. पाठ्यांश मोठा असल्यास खंडशः पद्धतीचा उपयोग करावा. तर ही होती ग्रहण पद्धत. दुसरी पद्धत होती ही. तर तिसरी आहे पठन विरुद्ध प्रपाठ पद्धती. पठन विरुद्ध प्रपाठ पद्धती. यामध्ये कविता पाठ होईपर्यंत तीच वाचत राहिल्यास या पठन पद्धती म्हणतात. कविता पाठ होईपर्यंत वाचत राहिल्यास पठन पद्धती म्हणतात. या उलट कविता वाचून झाल्यावर किती लक्षात राहिली हे बघून ती पुन्हा पाठ करण्यास प्रपठन पद्धती म्हणतात. बघा, कविता पाठ होईपर्यंत वाचत राहिल्यास पठन पद्धती म्हणतात. या उलट कविता वाचून झाल्यावर किती लक्षात राहिली हे बघून ती पुन्हा पाठ करण्यास प्रपाठ पद्धती किंवा प्रपठन पद्धती म्हणतात. यामध्ये पठन पद्धतीपेक्षा प्रपाठ पद्धती अध्ययनात अधिक महत्त्वाची ठरते. पठन पद्धतीपेक्षा प्रपाठ पद्धती अध्ययनात अधिक महत्त्वाची ठरते. तर ह्या होत्या ग्रहणाच्या एकूण 3 पद्धती. पहिली होती एकसंध विरुद्ध सममध्यांतर पद्धती. दुसरी होती समग्र विरुद्ध खंडशः पद्धती. तिसरी होती पठन विरुद्ध प्रपाठ पद्धती. पुढे बघूया. पुढचे आहे स्मरणाचा दुसरा घटक. पहिला जो आपण बघितला तो ग्रहण स्मरणाचा घटक होता. दुसरा आहे धारणा. यामध्ये धारणा म्हणजे काय? तर व्यक्तीने घेतलेला अनुभव तिच्या मनपटलावर उमटतो. या अनुभवाचे जतन करून ठेवण्यास धारणा म्हणतात. व्यक्तीने घेतलेला अनुभव तिच्या मनपटलावर उमटतो. या अनुभवाचे जतन करून ठेवण्यास धारणा असे म्हणतात. तर धारणा मापनाच्या पद्धती बघणार आहोत आपण. तर धारण मापनाच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली आहे ती प्रत्यावाहन पद्धती. दुसरी आहे प्रत्याभिज्ञान पद्धती
आणि तिसरी आहे पुनरअध्ययन पद्धती. बघा, धारणा मापनाच्या एकूण 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली आहे प्रत्यावाहन पद्धती, दुसरी आहे प्रत्याभिज्ञान पद्धती आणि तिसरी आहे पुनरअध्ययन पद्धती. या आहेत धारण मापनाच्या एकूण 3 पद्धती. पुढे बघूया. धारण मापनाची पहिली पद्धत बघूयात. ती आहे प्रत्यावाहन पद्धती. प्रत्यावाहन पद्धती म्हणजे काय तर पाठांतरानंतर पाठ्यवस्तू किती आठवते हे पाहण्यास प्रत्यावाहन पद्धती म्हणतात. पाठानंतर पाठ्यवस्तू किती आठवते हे पाहण्यास प्रत्यावाहन पद्धती म्हणतात. पुढे बघूया दुसरी पद्धत. धारणा मापनाची ही दुसरी पद्धत आहे. यामध्ये प्रत्याभिज्ञान पद्धती. यामध्ये पाठ्यानंतर पाठ्यवस्तू ओळखून सांगण्यास प्रत्याभिज्ञान पद्धती म्हणतात. प्रत्यावाहनामध्ये आपण पाठ्यवस्तू किती आठवते हे पाहिले, तर पाठ्यभिज्ञान पद्धतीत पाठ्यवस्तू ओळखून सांगण्यास प्रत्याभिज्ञान पद्धती म्हणतात. धारणा मापनाची ही तिसरी पद्धत आहे, ती आहे पुनरअध्ययन पद्धती. यामध्ये पाठ्यांश काही कालावधीने आपण विसरतो, तो पुन्हा वाचण्यास पुन्हा अध्ययन म्हणतात. नावामध्येच आहे पुन्हा अध्ययन. तर पाठ्यांश काही कालावधीने आपण विसरतो, तो पुन्हा वाचण्यास पुनरअध्ययन म्हणतात. तर ह्या होत्या धारण मापनाच्या एकूण 3 पद्धती. त्यातील पहिली आहे प्रत्यावाहन पद्धती. यामध्ये पाठ्यांश किती आठवतो हे पाहिले जाते. दुसरी आहे प्रत्याभिज्ञान पद्धती. यामध्ये पाठ्यांश ओळखून सांगण्यास प्रत्याभिज्ञान पद्धती म्हणतात. आणि तिसरी आहे पुनःअध्ययन पद्धती. यामध्ये पाठ्यांश काही कालावधीने आपण विसरतो, तो पुन्हा वाचण्यास पुनःअध्ययन म्हणतात. पुढे बघूया. या तिन्ही पद्धतीने किती लक्षात राहिले हे धारणादर्शक गुणकाच्या आधारे समजते. या तिन्ही पद्धतीने किती लक्षात राहिले हे धारणा गुणक दर्शकाच्या आधारे समजते. तर आता हे धारणादर्शक गुणक काय आहे ते बघूया. तर धारणादर्शक गुणक बरोबर वेळेची बचत, वेळेतील बचत भागिले पहिल्या मूळ अध्ययनास लागणारा वेळ गुणिले 100. बघा, धारणादर्शक म्हणजे या तिन्ही पद्धतीने किती लक्षात राहिले हे धारणादर्शक गुणकाच्या आधारे समजते. तर धारणादर्शक गुणक म्हणजे काय तर कसं काढायचं, तर धारणादर्शक गुणक बरोबर वेळेतील बचत भागिले पहिल्या मूळ अध्ययनास लागलेला वेळ गुणिले 100. पहिल्या मूळ अध्ययनास लागलेला वेळ गुणिले 100 या सूत्राच्या आधारे धारणादर्शक गुणक समजते. बघा पुन्हा सांगते. धारणादर्शक गुणक बरोबर वेळेतील बचत भागिले पहिल्या मूळ अध्ययनास लागलेला वेळ गुणिले 100. पुढे बघूया. प्रत्यावाहन म्हणजे काय, तर अनुभवलेली घटना किंवा विषयाची माहिती आठवून सांगण्यास प्रत्यावाहन म्हणतात.
प्रत्यावाहन म्हणजे काय, तर अनुभवलेली घटना किंवा विषयाची माहिती आठवून सांगण्यास प्रत्यावाहन म्हणतात. बेसिकली प्रत्यावाहन म्हणजे काय, तर आठवणे. एवढी गोष्ट लक्षात ठेवली तरी पुरेसे आहे. प्रत्यावाहन म्हणजे काय, तर आठवून सांगणे. पुढे बघूया. प्रत्यावाहनावर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्थिती, प्रयत्न, प्रेरणा, मनाची सिद्धता या घटकांचा परिणाम होतो. प्रत्यावाहनावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, तर शारीरिक मानसिक अवस्था, भावनिक स्थिती, प्रयत्न, प्रेरणा, मनाची सिद्धता या घटकांचा प्रत्यावाहनावर परिणाम होतो. आता प्रत्यावाहन म्हणजे तर आठवणे हे झाले. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, तर वाचलेले किंवा पाहिलेली वस्तू, घटना, व्यक्ती ओळखणे म्हणजे प्रत्याभिज्ञान होय. प्रत्यावाहन म्हणजे काय होतं, तर आठवून सांगणे. तर प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, तर ओळखणे. ओळखण्याला आपण प्रत्याभिज्ञान म्हणतो. पुढे बघूया. प्रत्यावाहनापेक्षा प्रत्याभिज्ञान ही प्रक्रिया सोपी आहे, कारण त्यात फक्त ओळखावे लागते. प्रत्याभिज्ञान म्हणजे काय, तर ओळखणे. अध्ययनामध्ये प्रत्यावाहनापेक्षा प्रत्याभिज्ञान ही प्रक्रिया सोपी आहे, कारण त्यात फक्त ओळखावे लागते. तर ह्या होत्या धारणाच्या एकूण मापनाच्या 3 पद्धती. त्यानंतर प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान तसेच धारणादर्शक गुणक बघितले आपण. पुढे बघूया. स्मरणाचे प्रकार बघूयात. स्मरणाचे प्रकार. तर स्मरणाचे एकूण 6 प्रकार आहेत. स्मरणाचे एकूण 6 प्रकार आहेत. ते कोणते बघूया. स्मरणाचे प्रकार. पहिला आहे अल्पकालीन स्मरण. या प्रकारामध्ये काही सेकंदापुरतेच लक्षात राहते, म्हणून त्याला आपण अल्पकालीन स्मरण म्हणतो. पुढे आहे दीर्घकालीन स्मरण. या प्रकारामध्ये गतकाळातले अनुभव सहजगत्या आठवतात. तिसरा आहे निष्क्रिय स्मरण. यामध्ये विशेष प्रयत्न न करता आठवते. पुढे आहे सक्रिय स्मरण. या प्रकारामध्ये प्रयत्नपूर्वक आठवले जाते. 5वा प्रकार आहे यांत्रिक स्मरण. या प्रकारात पाठांतर करून लक्षात ठेवले जाते, त्याला यांत्रिक स्मरण म्हणतात. 6वा आहे बौद्धिक स्मरण. यामध्ये विचारपूर्वक आठवले जाते, त्याला बौद्धिक स्मरण असे म्हणतात. बघा, स्मरणाचे एकूण 6 प्रकार आहेत. दीर्घकालीन स्मरण, अल्पकालीन स्मरण, निष्क्रिय स्मरण, सक्रिय स्मरण, यांत्रिक स्मरण आणि बौद्धिक स्मरण. तर हे होत्या स्मरणाचे एकूण 6 प्रकार. पुढे स्मरणाचे शैक्षणिक महत्त्व काय आहे. स्मरणाचे शैक्षणिक महत्त्व बघणार आहोत. तर पहिला आहे प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान स्मरणावर आधारित प्रश्न प्रकारांचा प्रश्नपत्रिकेत समावेश करावा. कविता गाऊन घेणे, शब्द पाठांतर करून घेणे, वर्गात शिकवलेले भागाची उजळणी घेणे यामुळे स्मरण चांगले होते. तसेच विद्यार्थ्यास अध्ययनानंतर विश्रांती द्यावी. शिक्षकांनी अध्यापन करताना विद्यार्थी कृतिशीलतेला प्राधान्य द्यावे, कारण कृतियुक्त गोष्टी विद्यार्थ्यांना अधिक स्मरणात राहतात. पुढे आहे स्मृती सहाय्यकाचा विद्यार्थ्यांना स्मरणासाठी वापर करण्यास शिकवावे. तर हे होते स्मरणाचे शैक्षणिक महत्त्व. पुढे बघूया विस्मरण. आता विस्मरण म्हणजे काय, तर मानवी जीवनात सर्वच बाबी लक्षात ठेवणे आवश्यक नसते. काही कमी महत्त्वपूर्ण बाबी असतात किंवा म्हणजे काही कमी महत्त्वपूर्ण बाबी विसरणे आवश्यक असते. त्याचा अर्थ बघूया. स्मरणाचा अर्थ. तर घटना, व्यक्ती, प्रसंग या संबंधीचे अनुभव विसरून घटना, व्यक्ती व प्रसंग या संबंधीचे अनुभव विसरून जाण्यास विस्मरण म्हणतात, म्हणजे विस्मरण होणे. पुढे आहे पूर्वानुभवाचे आवश्यक असेल तेव्हा पुनरुज्जीवन न करता येण्यास
न करता येण्यास विस्मरण म्हणतात. पूर्वानुभवाचे आवश्यक असेल तेव्हा पुनरुज्जीवन न करता येण्यास विस्मरण असे म्हणतात. तर हा होता विस्मरणाचा अर्थ. त्याची कारणे बघूया. विस्मरण का होतं? विस्मरणाची कारणे. तर पहिला आहे कालावधी. एखाद्या गोष्टीचे अध्ययन केल्यानंतर ती दीर्घकाळ आठवली नाही तर तिचे विस्मरण होते. पुढे आहे दुसरं कारण आहे पुरोगामी निरोधन. म्हणजे काय? तर नवीन अनुभव लक्षात ठेवण्यास पूर्वीच्या अनुभवाचे अडथळे येतात, त्यामुळे विस्मरण होते. तिसरं आहे प्रतिगामी निरोधन. तर नवीन अनुभव घेत असताना पूर्वीचे अनुभव पुसट होऊन ते विसरले जातात, त्यास पुरोगामी निरोधन म्हणतात. पुढे आहे पुढचं आहे झोप. झोपेच्या तंद्रीत केलेले अध्ययन लक्षात राहत नाही, मात्र अध्ययनानंतर पुरेशी झोप घेतली तर धारणा चांगली बनते. हे होतं चौथं कारण. पाचवं कारण आहे दमन. दुःखद प्रसंग व नको त्या आठवणी दमन करून टाकल्याने त्याचे विस्मरण होते. तर ह्या होत्या विस्मरणाची एकूण 5 कारणे. पहिला आहे कालावधी, पुरोगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन, झोप आणि दमन. तर मित्रांनो, आज आपण स्मरण व विस्मरणाविषयी जाणून घेतले आहे. प्रथम आपण स्मरण, त्याचा अर्थ, त्याची संकल्पना बघितली. त्यानंतर स्मरणाचे एकूण 4 घटक बघितले. ग्रहण, धारणा, प्रत्यावाहन, प्रत्याभिज्ञान. तसेच ग्रहणावर परिणाम करणारे घटक बघितले. तसेच ग्रहणाच्या एकूण 3 पद्धती बघितल्या. त्यातील पहिली आहे एकसंध विरुद्ध सममध्यांतर पद्धती. दुसरी आहे समग्र विरुद्ध खंडशः पद्धती. तिसरी होती पठण विरुद्ध प्रपाठ पद्धती. त्यानंतर धारणा बघितली, त्याचा अर्थ बघितला. तसंच धारणा मापनाच्या 3 पद्धती बघितल्या. तर पहिली होती प्रत्यावाहन पद्धती, दुसरी होती प्रत्याभिज्ञान पद्धती आणि तिसरी होती पुनराध्ययन पद्धती. ह्या होत्या धारणा मापनाच्या एकूण 3 पद्धती. तसेच धारणादर्शक गुणाचे सूत्र बघितले. धारणादर्शक गुणांकाचे सूत्र बघितले. तसेच प्रत्यावाहन म्हणजे काय, प्रत्याभिज्ञान म्हणजे काय बघितले. त्यानंतर स्मरण बघितले, त्या स्मरणाचा प्रकार बघितला. स्मरणाचे एकूण 6 प्रकार आहेत. तर अल्पकालीन स्मरण, दीर्घकालीन, निष्क्रिय, सक्रिय, यांत्रिक आणि बौद्धिक स्मरण. तसेच स्मरणाचे शैक्षणिक महत्त्व बघितले. त्यानंतर विस्मरणाचा अर्थ बघितला. विस्मरणाचे एकूण 5 कारणे बघितली. कालावधी, पुरोगामी निरोधन, प्रतिगामी निरोधन, झोप आणि दमन. तर एवढेच हा सगळा टॉपिक आज आपण कव्हर केलेला आहे, स्मरण व विस्मरण. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला प्लीज कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.